आणि परीक्षेला जी पद्धत सांगितली त्याने सोडवायचं असतं. ठीक आहे, मग आपण बघूया कसं आहे. आणि बघूया एक्स वर्ग अधिक वजा 5 हा वजा 5 तिकडे घेऊन जायचं. ठीक आहे, नॉर्मली आपण ही पद्धत नाही वापरतोय कारण ही अशी फोड होत नाही त्याची वजा 2 येईल. ठीक आहे, मग आपल्याला अवयव पद्धतीने जोडता येत नाही म्हणून आपण काय वापरतोय पूर्ण वर्ग. आपण वजा 5 तिकडे येऊन जाऊया आणि म्हणून एक्स वर्ग अधिक 2x बरोबर 5. त्याला आपण सांगितलं 1 वजा 5 इकडे गेल्यावर अधिक 5. आता इथे बघा 2च पद राहिले बरोबर, पण नॉर्मली समीकरणामध्ये इथे 3 पद असतात म्हणजे तिसरं पद मिसिंग आहे. म्हणजे आपल्याला शोधायचं मग शोधूया आपण. सूत्र आहे दुसरे पद बरोबर 102 गुणिले x चा सहगुणक कंसाचा वर्ग. दुसरं काय बरोबर 102 गुणिले x चा सहगुणक कंसाचा वर्ग. परीक्षेला तिसरं पद शोधा असं काही 2 मार्काला येईल. ठीक आहे, तुमचं आपल्याला माहिती असलं पाहिजे x चा सहगुणक म्हणजे x जर y असला तर y चा सहगुणक, m असला तर m चा सहगुणक. ठीक आहे, आणि तिसरं पण बरोबर 102 गुणिले x चा सहगुणक म्हणून 102 गुणिले x हा x वर्ग आहे. याचा सहगुणक किती आहे 2 आणि 2 चा वर्ग कोण शोधून घ्यायचं झाले राहिला 1 हा 1 राहिला त्याचा वर्ग 1 का रुपये. आपलं दुसरा पद काय आलं 1. ठीक आहे, जर इंकन गणित परीक्षेला विचारलं हे 2 मार्काला येतं तिसरं पद काढा. आपल्या पुढची स्टेप करायची. ही किंमत जी आहे समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस मिळेल. ठीक आहे, मग ही किंमत ठीक आहे, समीकरण 1 ची डावी बाजू ती उजवी बाजू आहे. आपण लिहूया x वर्ग अधिक वर्ग अधिक हा एक मिळवायचा बरोबर 5 अधिक 1 मिळवायचं. काय केलं समजलं, समीकरण 1 च्या दोन्ही बाजूमध्ये आपण 1 मिळवला दुसरं पद मिळवलं तर समजलं. आणि सोपं येते म्हणून x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 5 आणि 7. आता इथे डोकं वापरा, या डोकं पण वापरायची गरज नाही. याचं वर्गमूळ दे x वर्ग वर्गमूळ x मतलब फक्त चिन्ह घ्या अधिक आणि याचं वर्गमूळ घ्या. एकाचं वर्गमूळ 1 तरी कंसाचा वर्ग. समजलं की कंस कसा बनवला. पहिल्या पदाचं वर्गमूळ मधल्या पदाचं चिन्ह आणि शेवटच्या पदाचं पुन्हा वर्ग होतो आणि कंसाचा वर्ग. ठीक आहे, मग x अधिक 1 चा वर्ग हा वर्ग बरोबर 6 आहे. आपण पुन्हा वर्गमूळ घेऊया. x अधिक 1 चा वर्ग 6 x अधिक 1 चा वर्ग बरोबर x अधिक 1 मोठ्यावरती 2 निघून गेले. 6 गुणाचा वर्ग नाही त्यामुळे वर्ग 6 गुणाचा वर्ग आहे का नाही त्यामुळं वर्गमुळात 6 टाकले. संख्येचे वर्गमूळ कधी अधिक कधी वजा अधिक इकडे घेऊन वजा होते त्यामुळे x बरोबर हा अधिक आहे तिकडे गेला वजा आहे अधिक वजा आहे आणि म्हणून x आपल्याला मिळणार आहे वजा 1 अधिक वर्ग किंवा x मिळणार वजा 1 वजा म्हणजे अधिक वजा होतं. एकदा आपण अधिक लिहिलं एकदा आपण वजा लिहिलं म्हणजे आपण उत्तर असणार आहे वजा 1 अधिक वर्गमुळात 6 आणि वजा 1 वजा. समजलं. इथे आपण काही कॅल्क्युलेशन नाही केलं, आपण फक्त वर्गमूळ घेतलेलं आहे. गणित 3 मार्काला येईल आणि एवढं असेल तर
दोन नंबर याच्या नंतर